या ठिकाणी माझे वडील तुकारामराव शिंदे याच्या संकल्पनेतून आमचे बंधू विनोद शिंदे, शैलेश शिंदे आणि आमचा संपूर्ण परिवाराचा एक 1.5 दिवसाचा गणबाप्पा या ठिकाणी आम्ही प्रस्थापित या ठिकाणी करतो। शैलेशच्या घरी याचं आगमन असतं आणि विसर्जन देखील असतं आणि संपूर्ण परिवार मित्रमंडळी या ठिकाणी दर्शनासाठी येतात। खरं म्हणजे ज्या वेळेला आमच्या घरात अडीअडचणी दुःख असतं त्यावेळेला मला याचा फार चांगला अनुभव आहे की ज्या वेळेला अशा गोष्टी मला माझ्यासमोर आलेत त्यावेळेला दुःखार्था बाप्पा आमचं दुःख नेहमीच कमी करण्याचा प्रयत्न करतात आणि ज्या वेळेला जे मागितले ते बाप्पाने आम्हाला या ठिकाणी दिले। एक चांगली मोठी श्रद्धा आहे आणि त्या माध्यमातून देखील अनेक मित्रमंडळी या बाप्पाच्या दर्शनासाठी येतात। बऱ्याच या ठिकाणी त्यांच्या मनातल्या इच्छा पूर्ण होतात आणि त्या माध्यमातून एक कौटुंबिक वातावरण या ठिकाणी होतं। आत्ताच थोड्या वेळानंतर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब येणार, ते दरवर्षी या ठिकाणी येतात। मी या गणपती बाप्पाच्या उत्सवातून बाप्पाला एकच विनंती करीन की महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री जनतेसाठी सतत झटत आहेत। ते लाडकी लेक असू दे, लाडकी सून असू दे, सर्वसामान्य फार एजेड अशा वृद्ध अशा लोकांसाठी देखील झटत असतात। ते आता कोकणातल्या लोकांसाठी चाकरमान्यांसाठी मोफत बस सेवा चालू केली माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी केलेलं आहे आणि मी बापाकडे एकच प्रार्थना करतो की येणाऱ्या महानगरपालिका असू दे, नगरपंचायत असू दे, ग्रामपंचायत असू दे, या सर्व याच्यामध्ये आमच्या शिवसेना पक्षाला यश मिळो हे आणि बाळासाहेबांचं स्वप्न आणि स्वर्गीय आनंद दिघे साहेबांचं स्वप्न पूर्ण हो की एक भगवा झेंडा या महाराष्ट्रावर लावण्याची त्यांचं स्वप्न एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून पूर्ण अशी बापाला मी विनंती केलेली आहे। आणि हा संपूर्ण उत्सव शैलेश माझा लहान भाऊ फार मनापासून व्यवस्थित साजरा करतो आणि त्याच्यामुळे मला पूर्ण आशा आहे की ह्याचा बापांचा आशीर्वाद आमच्यावर सतत लागेल।